हाय हॅलो नमस्कार सर्वांना। आज मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवणार आहे पोळेलता। तर हे बघा, त्याच्यासाठी मी असं याच्यामध्ये दही लावून घेतलेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये। आणि दही बघा आपला एकदम असं घट्ट झालेला आहे। आणि आता पोळेल ताकासाठी आपल्याला काही जास्त मसाला लागत नाही। हे 7-8 लसणाच्या पाकळ्या आहे, थोडीशी कोथिंबीर आहे आणि हे मी मिरच्या टाकणार आहे 7-8। आणि हा मसाला आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घालून आपण याला मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। आपण इथं मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता यामध्ये हे पातेलं ठेवलेलं आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की जिरं टाकायचं आणि कढीपत्ता आणि हळद टाकायची। आणि आपण हा बारीक केलेला मसाला यामध्ये सोडून घ्यायचा। मातीच्या भांड्यामध्ये जर दही लावलेलं असलं तर आपलं पोळेल ताक कुठला पण पदार्थ छान लागतो टेस्ट। असं केलेलं आहे आपण। आता इथं याला आता मस्त असं उकळी घेऊन घ्यायची आहे। चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। आणि आपलं हे दही इथं बनलेलं आहे। परत आपल्याला जे रात्री दही बनवायचं आहे त्यासाठी मी थोडं इरजण या ठिकाणी काढून घेणार आहे, एकदम थोडंसं। तोपर्यंत या दह्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे रवीने। दही आपलं मस्त फेटून झालेलं आहे। या ठिकाणी जास्त पण पाणी नाही टाकायचं, थोडंसंच पाणी टाकायचं आहे। हे बघा, आपला मसाला आता असं शिजतोय, मस्त उकळी आलेली आहे। आणि इथं हा आपला मसाला शिजला पण आहे, मस्त हिरवागार इथं तयार झालेला आहे। आता आपण हा मसाला गार करून घेणार आहोत। आता मसाला मस्त थंड करून घ्यायचा। इथं मी मसाला असा पण ठेवला तरी थंड होईल, पण आपल्याला खूप वेळ लागेल याच्यासाठी मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये असं पातेलं ठेवून हा मसाला मी थंड करून घेणार आहे। आणि ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। जर आपण मसाला थंड केला नाही तर आपलं ताक असं फाटल्यासारखं होऊन जातं आणि चांगलं लागत नाही। मसाला थंड झाल्यानंतरच थोडा कोमट झाला तेव्हाच हे ताक आपण याच्यामध्ये सोडणार आहे। आपला मसाला आता मस्त थंड होतोय। मसाला थंड झाला, 1 मिनिटभर असा पाण्यामध्ये ठेवायचा आणि ढवळत राहायचं। आपला मसाला थंड झालेला आहे आणि आपलं जे ताक हे बनवलेलं हे ताक मी आता इथं सोडून घेणार आहे। आणि हे मातीच्या भांड्यातलं ताक खूप छान लागतं। आणि हे पण कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हे मस्त याच्यामध्ये असं ओतून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून पण मिसळून घ्यायचं याला। थोडंच ताक होतं, तर थोडं दही होतं तर मी तुम्हाला थोडंच ताक या ठिकाणी बनवून दाखवलेलं आहे। आणि हे बघा, आपलं ताक या ठिकाणी बनवून रेडी आहे। आणि मस्त असं पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागतं।
हे बघा आपलं ताक आता इथं बनून रेडी आहे. आता मी ताट बनवते. मस्त एका वाटेमध्ये हे पोळेल ताक टाकलेले आहे मी. आणि ही शेंगदाण्याची चटणी पण बनवलेली आहे ओली. ही चटणीची पण रेसिपी तुम्हाला दाखवण. इथं हा चिवडा आहे, चपाती आहे. आणि पोळेल ताक करण्याचं कारण मी आज सकाळी कारल्याची पण काळ्या रशाची भाजी बनवलेली आहे, पण मुलं खात नाही म्हणून मी पोळेल ताक बनवलेला आहे. कारल्याच्या भाजीचा पण मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल नंतर. आणि हे बघा या सर्वजण जेवायला. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.